महाराज साहेब, आपल्या प्रतिपदेच्या चंद्रकोरी सोबतच इवलेसे शंभूबाळ वाढते आहे. वयाच्या मानाने त्यास समज मोठी, अगदी तुमच्यावर गेलेत. पाठीशी हात बांधून चालण्याची तीच हुबेहूब लकब. त्यास पाहिले की आपली याद येते. वाटते उठावे आणि आपल्याकडे यावे. ठरवलेले संकल्पित सुरू आहे. फक्त फंद फितुरीचा त्रास होतो. अधूनमधून हशमी लोक संधी बघतात घाला घालण्याची. सोमाजी वाकड़े, रंगू वाकड़े का भाई। पर वो हमें क्यों मदद करना चाहता है? कोई वजह तो होगी, या फिर हमें ही चकमा देने की शिवाजी की कोई साजिश है? नाही हुजूर, काय भी साजिश नाही. ते शिवाजी राजानं सोमाजीच्या भावाला मारलं होतं म्हणून तो रागात आहे. ऐसे ही मौके की तलाश में था वो. हाँ उस्मान भाई, आपकी क्या राय है? इस अनजान बंदे पर एतबार करना दुरुस्त है? पहले देखते हैं, फिर तय करते हैं. भैरू, अज्जी, जाओ उसे हमारे सामने पेश करो. जी करता हूं हुजूर, लेकिन वो एक गुजारिश थी आपसे. क्या? वो थोड़ा वो ओ, सोमाजी. ठेवा पाय पाण्यात. हे कशाचं पाणी? हळदीचं. तुमच्या पायाला चकल्या पडल्यात. कसं बी कुठं बी पळताय. त्यात पायात मोजड्या घालत नाही. त्यात गारवा, पाय वले होतात. पुसत बी नाही, मग होतात चकल्या. आता हळदीच्या पाण्याने धुतलं ना की होत्याल बऱ्या. शंभूबाळ, आऊसाहेब आल्या. शंभूबाळ. आम्ही लपून बसतो, वा करतो त्यांना. वय वय लपा, आम्ही नाही कोणाला सांगणार. शंभूबाळ. शंभूबाळ. शंभूबाळ कुठे ग धारव? मला नाही ठाव. असतील की तुमच्याच महाली. आमच्या महाली? आमच्या महाली तर नाहीयेत. इथंच आहेत ते. शंभूबाळ, बाहेर या. आमच्या मागे लपलाय ना, या. तुम्ही कसे ओळखले आम्हाला? आमचं गुपित येते. तुमच्या ओल्या पावलांचे ठसे भुईवर उमटले. नाही ते ठसे अजून ताजे. म्हटलं आमचे शंभूबाळ इथेच कुठेतरी असणार. तुम्ही किती हुशार आहोत आऊसाहेब. तुम्ही व्हाल. तुम्हाला हुशार व्हायलाच पाहिजे. युवराज आहात तुम्ही. असे लपा की माग राहायला नाही पाहिजे. असे पळा की कोणी गाठता कामा नये. आणि असे लढा की कोणी प्रतिकार केला नाही पाहिजे. आम्ही तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. कल्याणी, ओळखा? तलवार. नाही. धनुकली. हाऊ साहेब, अव त्या शाहिस्तेखानानं लाल महालावर हल्ला केलाय अरे देवा. आणि चारी दिशांना सैनिकाच्या छावण्या उभ्या राहिल्यात. जगदंब,
संकट हाकेच्या अंतरावर येऊन थांबले. नाम क्या तुम्हारा? सोमाजी. सोमाजी वाकडा. रंग वाकडा आमचा भाऊ. पण शिवाजीने त्याला मारला. शिवाजी तुला सोडणार नाही मी. बहुत अच्छे. काम क्या करना है जानते हो तुम? जी हुजूर. शिवाजी से दुश्मनी कर पाओगे? जी हुजूर. हमारे सरदार शास्ता खान को हम तोहफा देना चाहते हैं. ऐसा तोहफा कि जिसे देखकर वो खुशी से उछल पड़े. नाम सुना है तूने हमारे सरदार का, शास्ता खां? जी हुजूर. मालूम है. आलमगीर औरंगजेबचा मामा. मामूजान, बहुत अक्लमंद और सुरमा हो तुम. अगर तुमने शिवाजी को सबक सिखाया तो तुम्हें मुंह मांगा इनाम दिया जाएगा. पण हुजूर, शिवाजी चालाक आहे. त्याला समोरासमोर हरवणं फार कठीण. पण मला शिवाजीवर नाही तर त्याच्यात तो बाप लपलाय त्याच्यावर वार करायचा आहे. म्हणजे र संभाजीला शिताफीनं पकडून शास्ताखानाच्या ताब्यात द्यायचं. मग बघा शिवाजी कसा कसा नाक मुठीत घेऊन आपल्या शरण येईल. वाह वाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. ये लो. हा? पैसा नको आम्हाला. घेतली तर जागीर घेऊ. अलबत अलबत जहांगीर भी मिलेगी, लेकिन उसके पहले करके दिखाओ सोमाजी. करके ही दिखाने वाला हूं. आपण हातावर दही साखर देता आपण खर तर गोडवा निघून गेलाय. असं का बोलता? शाहिस्तेखानाचा पुण्यातला मुक्काम हा स्वराज्यासाठी नुकसानीचा. 1,00,000चं सैन्यदळ. त्यास रोजचं किती धान्य लागेल, किती चीज वस्तू लागेल ते आपल्याच रयतेकडून घेणार तो. निघेल मार्ग. स्वारींनी मनात आणलं तर काहीच अवघड नाही. उदया राणी साहेब, स्वराज्य जेव्हा रांगू लागलं, पळू लागलं, तशीच संकटही वाढू लागली. एक सांधावयास जावं तर दुसरीकडून फटतंय. आई जगदंबेवर भार टाकावा. आपण तळतळ करू नये. काल रात्रीही झोपला नाही. महालात उजेड दिसत होता. उशाला साप येऊन बसलाय. झोप कशी लागणार? आता काहीतरी मार्ग काढायलाच हवा. येतो आम्ही. पुतळा राणी साहेब, शंभूराजांना नजरेआड करू नका. खरं तर आत्ताही आम्हाला त्यांना भेटायचं होतं, पण नको. मागे लागतील, हट्ट धरतील. नाही आबासाहेब. आम्ही नाही त्रास देणार. खरंच? शाबास. बघितलं, आमच्या बाळास गुण आले. आबासाहेब, ही घ्या तलवार. शंभूराजे, जगदम. आऊसाहेबांनी आम्हाला
कालियाची गोष्ट सांगितली होती. कालिया यमुनेच्या डोहात येऊन बसतो, बालकृष्णाच्या सवंगड्यांना त्रास देतो, पाण्यात विष ओकतो. तोच ना हा कालिया? शास्ता खान? होय शंभूराज, तोच हा कालिया शाहिस्ता खान स्वराज्याच्या डोहात येऊन बसलाय. आणि साहेब येतो आम्ही. काम होणार, सगळं काही जुळून आलंय. मला जागीर मिळणार. काय र, काय खबर? शिवाजी गडावर नाही, आणि हो संभाजीराजे आज गडावरून खाली येत आहेत अशी कुणकुण लागले. हो नाही म्हणजे कुणकुण का पक्की खबर आहे? पक्की खबर. एकदा का ते पोरग गडावरून खाली आलं की घार कसं पिल्लू उचलते तसा उचलतो त्याला. हो पण सांभाळून बाबा, जरा बी फसगत झाली ना तर ते आपल्याला उचलून येतील गडावर. हा, सगळं काही हुशारीने केलं पाहिजे. त्यांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर आपण थांबायचं. आणि हो, आपण कुणाला दिसलो नाही पाहिजे याची खबरदारी घेऊ आपण. कुछ घुड़सवार लेके मैं भी कुछ दूरी पर खड़ा रहता हूँ. आणि हो, संभाजीच तुम्हाला सुपूर्त केलं की त्याला लगोलग पुण्यास पळवा. आम्ही येतोच पाठोपाठ फेटा बांधून खान साहेबांसमोर रुजू होण्यास. बेशक बेशक. शंभूबाळ, तुम्ही आमच्या सोबत मेण्यातून चला. आम्ही पायी येणार आहोत. पाय दुखतील उद्या. नाही दुखणार, आणि दुखले तर आम्ही सांगणार नाही. इतका हट्ट बरा नाही. हा मासाहेब, आम्ही मेण्यात बसायला लहान आहोत, आम्ही मोठे झालो आहोत. वय वय, बाळ मोठं झालंय, आबाळालाच हात टेकायला लागले जणू. बघा हा, मग नंतर आम्ही मेण्यात घेणार नाही आणि धाराव सुद्धा पाठखोळीवर बसून देणार नाही. वय, चला. काय र, जमल हो आपल्याला? जमणार आणि जमवायचेच. भैरूवर चिंचेचे बोटू पडायचे असेल तर आधी 4 दगडी मारावी लागतात. इथे तर संपूर्ण जहांगीर मिळणार. आणि हो, आपल्या नशिबाने राणी साहेबांसोबत ज्यादा लवाजमा देखील नाही. ते झालंच, पण आता कसं नजरबाज गेलाय. आपल्याला सावध राहायला पाहिजे. शिवाजी राजा म्हणतात त्यासनी, साक्षात भवानी माता प्रसन्न आहे त्यासनी. असेल असेल भवानी माता प्रसन्न, पण तुम्हाच घाबरायचे कारण नाही. आम्ही जेवढे सांगू तेवढेच ऐका. आणि ते मकबूल आणि उस्मान कुठे आहे? मागच आहेत आपल्या. इशारा केला की लगेच येतील. शाबास शाबास. सगळं कसं जुळून आलंय. काय पालट होणार. आमच्या भावाचा आत्मा शांत होणार आणि आम्हास जागीर मिळणार. नाव सोमाची वाकडा आहे, पण सरळ करणार शिवाजी तुला. पारू, तुला आऊसाहेबांनी बोलावलंय. जी. राणी साहेब, अहो आज भलत्याच घाईत दिसताय.
जाऊ द्या आम्हाला, शंभू बाळ येतील. चालून चालून भूक लागेल त्यांना, मग खायला मागतील. म्हणून म्हटलं त्यांच्यासाठी कडाकण्या कराव्यात. पण मग आऊसाहेबांच्या महाली काय काढलं? अहो, पिठात गूळ, सुंठ, वेलची किती घालायची हे विचारायला गेलो होतो आम्ही. आपण बनवतो पण चव बिघडते, आणि शंभू बाळ आऊसाहेबांनी केलेल्या कडाकण्या आवडीने खातात. म्हणून म्हटलं त्यांनाच विचारून बनवाव्यात. पण आम्ही म्हणतो गेलेत कुठे एवढे चालायला आणि भूक लागायला? पुतळा राणी साहेबांबरोबर नवस फेडायला. बाई ग, राजे गडावर आल्यापासून रोज हाच घाणा सुरू आहे. उठायचं, नवस फेडायचा. उठायचं, नवस फेडायचा. हो ना, आपण पण जायला हवं होतं ना त्यांच्या बरोबर. नको वाटतं हो. गड उतरा, चढा, चाला, आणि ते ऊन, ते तर आम्हाला अजिबात सोसत नाही. म्हणून आम्ही ते नवसही बोलत नाही. पण त्या जातात आणि नवसही फेडतात. अव नवसाची हौसच आहे त्यांना, नुसता देखावा. सुंदरी, बोलायचं नव्हतं मला, पर माझं तोंड गप्पच नाही राहत बघा त्या शेरड्यासारखं. दिसला पाला खा, दिसला पाला खा. पर मी काय चुकीचं बोलले? सुंदरी, एक गोष्ट लक्षात ठेव, त्या पुतळा राणी साहेब आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना जरा भान ठेवून बोलत जा. जाऊ द्या हो सकवारबाई, ती अशीच आहे, पण तिच्या मनात काही नसतं. सुंदरी जी, राणी साहेबांसाठी केशर दूध आण. या, बसा. नाही नाही, आता नको, खरंच. आज्ञा द्या. बघा थांबल्या का गेल्या. बाई, आपल्या थोरल्या राणी साहेब काही सांगतायत, काही आग्रह करतायत, दूध घ्या म्हणून, पण ते नाही, त्या गेल्या. त्यांना पडलंय त्या कडाकण्यांचं. असू दे ग सुंदरी. अहो राणी साहेब, कसलाच धरबंद नाही बघा. आता मला सांगा, त्या शंभू राजांच्या कडाकण्या महत्वाच्या का तुमचा शब्द महत्वाचा? तुम्हाला ती राणी साहेब बोलवतात. जी, आलंच. जी राणी साहेब, धाराऊ, देवाच्या दारी असं मेण्यात बसून जाणं बरं नाही दिसत. आम्ही 4 पावलं अंतर चालत जायचं म्हणतो. असं म्हणताय? बर, तसं करा, म्हणजे देवाला बी सेवा रुजू होती. उतरा. हे काय, देऊळ आलंच जवळ.